वैष्णवी चंद्रकांत नावकर आहे। माझा नीटचा स्कोर 600 आहे। मी अकोला येथील आहे आणि मला IGMC नागपूर अलॉट झाला आहे। मी पूर्ण स्टडी LT मधून केली होती, ललित ट्युटोरियल्स कापांडे सरांची। 9th स्टँडर्डपासून ललित ट्युटोरियल्सचं नाव ऐकलं होतं। तिथे मी 9th आणि 10th ची स्टडी करायची इच्छा होती, बट ते काही कारणांनी जमलं नाही, तर मी 11th-12th जॉईन केलं होतं तिथे। आम्हाला फिजिक्सला स्वतः कापांडे सर शिकवायचे, शिवाय भागवत सरही खूप रिव्हिजन करून घ्यायचे। कापांडे सरांनी कन्सेप्ट वाईज खूप क्लिअरली शिकवलं आणि त्यांनी काही डाऊट्सच नाही राहू दिले। प्रत्येक डाऊट्सच्या वेळेला आम्ही त्यांना जाऊन भेटून आमचे डाऊट्स क्लिअर करून घ्यायचो आणि भागवत सर क्लासमध्ये स्वतःच क्वेश्चन सॉल्व करून घ्यायचे। आम्हाला जी बायोलॉजीची फॅकल्टी होती ती म्हणजे खूप डिटेलमध्ये शिकवायची आणि छान शिकवायची। त्यांचे शिकवण्यावरून काही डाऊट्सच नाही राहायचे आणि जे राहायचे ते टेस्ट पेपर्समधले ते स्वतः डिस्कस करून घ्यायचे टेस्टच्या नंतर। केमिस्ट्रीमध्ये पण छान शिकवायचे। आम्हाला शेवटी LTची टेस्ट सिरीज होती। 2 टेस्ट सिरीज झाल्या होत्या, एक मेमध्ये झाली होती आणि एक जून-जुलैमध्ये झाली होती। एक्झामच्या आदल्या दिवसपर्यंत टेस्ट होत्या। त्याच्यामध्ये माझा ॲव्हरेज स्कोर ऑलमोस्ट जवळपास येत होता आणि त्याच्यापेक्षा जस्ट 15 मार्क्स मला जास्त मिळाले। मी जास्त फोकस सेल्फ स्टडीवरती केला होता। सेल्फ स्टडी आणि जे सर शिकवायचे त्याच्यावरून खूप रिव्हिजन होऊन जायची। सेल्फ स्टडीनी म्हणजे जेवढं आपल्याला शिकवलं तेवढंच घरी जाऊन वाचल्याने त्याची पूर्ण रिव्हिजन होऊन जायची परत। आणि जे पण आपल्याकडे जे सरांनी सजेस्ट केलेले बुक्स आहेत ते आधी सॉल्व करून घ्यायचे टेस्टच्या आधी, म्हणजे त्यांनी टेस्टचा स्कोरसुद्धा वाढते आणि कॉन्फिडन्ससुद्धा वाढते। ललित ट्युटोरियल्समध्ये फिजिक्स ज्याची भीती सगळ्यांनाच असते ती फॅकल्टी एकदम बेस्ट आहे। स्वतः कापांडे सर शिकवतात। तिथे मी लायब्ररीमध्ये खूप म्हणजे लायब्ररीमध्ये जायची आणि तिथे लायब्ररीमध्ये जो स्टाफ अपॉइंट केलेला होता ते खूप क्लिअरली लिहून घ्यायचे। आपला टाईम यायचा जाण्याचा सगळं टाईम वगैरे सगळं लिहून ठेवायचे आपल्या रेकॉर्डसाठी आणि आपल्या पॅरेंट्सच्या रेकॉर्डसाठी। शिवाय तिथे सगळे बुक्स होते, NCERT-सुद्धा असायचे, जेणे की घरून मुलांना बुक्स कॅरी करावं नाही लागायचे आणि लायब्ररी ऑलवेज चालूच राहायची, ती कधीच बंद नसायची। शिवाय तिथे जे नॉन टीचिंग स्टाफ आहेत ते सुद्धा खूप हेल्पफुल आणि फ्रेंडली नेचरचे असायचे। त्यांनीच म्हणजे मला ॲक्च्युली सपोर्ट केला आहे नॉन टीचिंग स्टाफनी। ते ऑनलाईन असल्यामुळे ते आम्हाला क्वेश्चन्स वगैरे आन्सर देण्यासाठी नॉन टीचिंग स्टाफनी खूप हेल्प केली। माझं नाव चंद्रकांत पंढरी नावकर, मी कृषी विभागामध्ये नोकरी करतो। ही माझी मुलगी आहे वैष्णवी चंद्रकांत नावकर आणि मिसेस आहे अनिता चंद्रकांत नावकर। वैष्णवीला मिळालेला स्कोअर 600 आणि IGMC नागपूरला तिची ॲडमिशन झालेली आहे। काळपांडे सरांचं ललित ट्युटोरियल्स जे आहे इन्स्टिट्यूट ते खरंच अकोल्यामधलं नंबर 1 इन्स्टिट्यूट आहे, कारण तिथं सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत। जसं समजा ऑनलाईन क्लास, सुरुवातीला ऑनलाईन क्लास होते। ऑनलाईन क्लासमध्ये सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याकडे इंडिव्हिज्युअल सरांचं लक्ष असायचं। त्याच्यामध्ये लायब्ररी असो किंवा समजा नॉन टीचिंग स्टाफ असो, सरांचं वैयक्तिक त्याकडे सर्वांचं लक्ष असायचं। त्याच्यानंतर वैष्णवीला जेही डाऊट्स असले व्हॉट्सॲपला जरी टाकला, मेसेज जरी टाकला तरी सरांचा रिप्लाय असायचा, किंवा सरांना जरी भेटायचं जरी असलं तरी सर मेसेज पाहून टाईम देऊन भेट घेत होते आणि पर्सनली गायडन्स करत होते की बा आता पुढचा सब्जेक्ट कसा घ्यायचा आणि कसं रेग्युलर स्टडी होईल, हा सरांचं वैयक्तिक मार्गदर्शन असायचं। आणि वैष्णवीचा स्वतःचा अभ्यास, तिची स्वतःची सेल्फ स्टडी खूप जबरदस्त आहे। ती एक वेळ अभ्यासाला बसली सकाळी समजा 7ला, तर 12-1 तिला हा वेळ माहिती नव्हता की बा बंद केव्हा करायचा, असं तिचा टायमिंग होतं। रात्री पण सुद्धा ती एक वेळ अभ्यासाला बसली, 7ला जर समजा ट्युशनहून आली आणि परत अभ्यासाला बसली तर कधी 2 वाजायचे हे तिला समजायचं नाही। आम्हाला विचारायचं वैशू चल झोपायला, असं म्हणायचं। माझं नाव अनिता चंद्रकांत नावकर, ही माझी मुलगी आणि तिने काळपांडे सरांचं तिला खूप योग्य मार्गदर्शन मिळालं आणि त्यानुसार तिने सेल्फ स्टडी केली। जे डाऊट्स वगैरे असतील ते काळपांडे सर तिला व्यवस्थित समजावून सांगत होते आणि कधीच काळपांडे सरांनी असं तिला वेळ म्हणजे असं तिला वेळेचं महत्त्व खूप समजावून सांगितलं। भेटायला जरी गेले तरी 10-15 मिनिटाच्या वर तिचा टाईम वेस्ट जाऊ नव्हते देत सर। आज खूप छान वाटत आहे।
आमच्या फॅमिलीमध्ये, आमच्या नावकर फॅमिलीमध्ये मुलींपैकी ही पहिलीच MBBSला जाणारी मुलगी आहे. याचा मला खूप अभिमान आहे.